नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका NC व्हिडिओग्राफर. स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि पहिला ब्लॉग आमचं कुठं होतं आहे तर बदलापूरमध्ये खंडोबा मंदिरावर जाण्यासाठी. एक भावाला आहे बाईक घेऊन, त्यासोबत चाललो आहेत आम्ही. त्याला आपण सुरुवात केलेली आहे आता बाईक राईड करायला. लागलेले फाटकात ट्रेन आली. आता बघतोय मानपाड्यात आहे. बॅग पाठीमागं बघताय त्या रोडने गेला तर सरळ कल्याण मार्गी मुरबाड मार्गाला जाल. आणि आता आपण ज्या रोडने चाललो आहे तो मार्ग डायरेक्ट आपण तो शॉर्टकटने यायला जाणार बदलापूरला. आणि हा रोडवरून आपण आता आतमध्ये आलो दिव्यावर नाही येताना. मित्रांनो बघू शकता पाठीमागं सिटी कशी चालू आहे ते एकदम. आपण आता एंटर केलं आतमध्ये जायला. अजून पण रोडचं आणि काम चालू आहे बघू शकता. आता आलो आपण पेट्रोल पंपावर. एच पीचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावर आपण आता पेट्रोल भरायला आलेलं आहे. दिसतं ते खंडोबा मंदिर समोर आहे. दिसतं या नाही दिसत माहीत नाही, तरी पण झूम करून बघूया आपण. ते वरती टोकरी दिसते बघा एक, ते खंडोबा मंदिर. आपण आता त्या मंदिरासाठी आलेलं आहे. एवढं पुढे गेला तुम्हाला दाखवतो एकदम. हा मार्गावरून चाललो आहे आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया परत आपल्या सुरुवातीला. आत्ताच आपण जस्ट गाडी लावून पार्किंगला आताच आपण पोचलेलं आहे इथे जिथं आपण जाणार होतो. आणि हा खंडोबा मंदिराचा मेन दरवाजा म्हणजे मेन गेट बोलतो ना आपण त्याला, तो हा गेट आहे. इथून पायट्या स्टार्ट झालेले आहेत. आपण आता सुरुवात केली आहे. तो बघा माझ्यासोबत चाललेला भाऊ, त्यानं आता चालायला सुरुवात केलेली आहे वरती. आणि इथे एक छोटं मंदिर आहे. म्हणजे आता कोणतं आहे बघूया आपण. देवी माचं मंदिर आहे. आणि ह्या पायट्याने सुरुवात झालेली आहे. आपण आता काढून ठेवला आहे त्या. हे बघा एक नंबर वाटते सर्व. म्हणजे पायट्याने बिटने बांधणं एकदम प्रॉपर आहे. आणि खाली बघितलं आजूबाजूचा परिसर बघितलात ना तर तो पण खूप छान वाटतो आहे. पावसाळ्यातनं एकदम भारी वाटणार आहे. आम्ही आता उन्हाळ्यात आलो आहे, पावसाळ्यातनं बघू परत एकदा ट्राय करू यायचे. तो कसा पुढे पुढे चालला आहे देवा. आता इथे बघा इकडं दोन्ही मार्गाला जायचं आहे काय. तुम्ही ह्या साईडला राईटला गेला तरी पण तिथंच जाणार आहे, लेफ्टने गेला तरी सरळ जाणार. मग येताना आपण राईटने येऊया, आता जाताना आपण लेफ्टनेच जाऊया वरती. इथं पादुका म्हणून हे केलेलं आहे. वरती झाड आहे उमराचं. मस्त वाटतं आजूबाजूचा परिसर. पावसातनं खरंच खूप छान वाटेल. आता थोडा उन्हामुळे पाऊस म्हणजे उन्हाच्या तापटीमुळे झाडांची अशी अवस्था आहे
नाहीतर पावसातनं खरंच खूप छान वाटेल इकडे येताना. पब्लिकसाठी एकदम म्हणजे कचरा बिचरा एकदम सुरक्षित आहे, स्वच्छता भरपूर चांगली आहे. त्यानं आपलं हे केले ड्रम बिम लावून तिथं टाकण्याचा प्रयत्न केला आहे तेवढ्याचा. तरी पब्लिकची अवस्था बघा, पब्लिक बघा तरी पण त्याने एवढं स्वतः स्वच्छतेसाठी केलेलं आहे. तरी पण हे बघा पब्लिक, आता काय बोलायचं पब्लिकाला. ज्यानंतर आपापली जबाबदारी घेऊन नीट म्हणजे आता ते एवढं स्वच्छ ठेवतात तर आपण पण ठेवण्याचा प्रयत्न करावा ना. कशाला इकडं बाहेर टाकायचे ना. हे बघा ते आपलं मंदिर परिसर एकदम स्वच्छ ठेवायचं बघतात. आमची एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही पण याल तेव्हा पण तुम्ही पण प्रयत्न करा की जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवा. हा बघा हा एकमेव प्राणी असा आहे की कुठेही जा त्याला भेटणारच आम्हाला तो. वरती एकमेव प्राणी कुठे रायगडला गेला तरी भेटणार तुम्हाला, ट्रॅकिंगला कुठेही जा तो बेस्टवर भेटतो आम्हाला. बघितलं ऐकत काय बोललात ते. एक नंबर वाटतं. पायऱ्या पण बघा कशा एकदम प्रॉपर बांधले त्यांनी. थोडं चढायला कठीण आहे पण नवीन असेल तर ठीक आहे, तुम्हाला कठीण वाटणार आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही होऊ शकता जाल पटापट. आम्ही पण आता भरपूर दिवसांनी ट्रॅक सुरुवात केलेली आहे. आता तंगड्या घालत आल्या आहेत तरी पण आम्ही जातो आहे वरती. सवय जेवून कधी जात नसतं म्हणतात ना. मस्ती टाईम. आता थोडं वरती चालल्यावर आपल्या मंदिराचे हे टोक दिसतो वरती म्हणजे कलश दिसतो. हे बघा पाण्याच्या टाकीवर एकदम म्हणजे सुविधा एकदम चांगली बनवली इथे. थोडं आमचं जेव्हा हे झालं लेट झालं आम्हाला, नाही तर आम्हाला पण आरती भेटली असती. घरातून निघायला थोडं लेट झालं होतं आणि मॅपच्या हिशोबाने आलो आम्ही, म्हणून आम्हाला काही एवढं माहीत नाही किती वाजता आरती चालू होती काय. थोडंसं लेट झालं आहे, आरती चुकली आहे आमची. ठीक आहे तरी पण चला जातो आता वरती. असं किती आरत्या चुकल्या. बघ चप्पल काढण्यासाठी पण एकदम चांगली सुविधा केली आहे. नाचोऱ्यांची दगदग न काय, स्टँड पण एकदम प्रॉपर लावलेले आहेत. एक नंबर वाटतं वरती गेलं रे वा. काय खंडोबा मंदिर म्हणतात. भरपूर दिवसाची इच्छा आज पूर्ण झालेली आहे. मी वरती येण्यासाठी फक्त आणि फक्त 600 पायऱ्या चढायचे फक्त. आपल्या किती 600 पायऱ्या. 600 पायऱ्याला पण चढायला खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावं लागणार आहे. नवीन असेल तर तुम्हाला खूप त्रास होणार आहे. पण खरं का सांगतो वरती येऊन तुम्हाला ना एकदम सुख म्हणजे काय वाटणारच नाही थकल्यासारखं. चला वरती जाऊन बघूया. मंदिराचा मेन दरवाजा म्हणजे मंदिराच्या एकदम समोरच आहे. बघू शकता तुम्ही वरती आल्या एकदम 90 डिग्रीमध्ये तर चढतोय बघा कसा. आणि हे बघा ना पायाशी दाखवतो तुम्हाला एकदम वरती चढाई एकदम सरळ आहे. वाईट कपडे टाका जाऊ नको.
आता दर्शन करून बाहेर आलेलं आहे. दर्शन करून बाहेर एकदम म्हणजे बाहेर येऊन पाठीमागं असे आहे ना बसायसाठी एकदम व्यवस्था नीट केलेली आहे बा पूर्ण अशी. आणि मंदिराची व्हिडिओ तुम्हाला टाकतो थोडं आणि ते बघा एकदम म्हणजे भारी वाटतं असं वरती आल्यावर. वरनं एकदम व्ह्यू पण बघा कसला वाटतोय तो. मित्रांनो आता खंडोबा मंदिर झालं आमचं हे करून. आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. परतीचा प्रवास नाही आता आम्ही इथे एक दुसरं लोकेशन आहे आमच्या हिशोबाने चाललं आहे. बघूया लोकेशन तर चांगलं वाटतं. तिथे गेलो सांगतो नेमकं लोकेशन कोणतं आहे ते तुम्हाला. थोड्या टायमातच पोहोचू आम्ही तिथे. किती किलोमीटर आहे इथनं आपलं जायचं तिथे? हां 20 किलोमीटर आहे म्हणजे अर्ध्या तासाचं अंतर आहे. अर्ध्या तासात भेटू बघा थोड्या वेळाने तुम्हाला परत. रोड बघा आणि आम्ही कुठल्या रोडने चाललेलं आहे बघा आता सध्या. बाईक आहे म्हणून आम्हाला जमून गेलं. 4 व्हीलर असेल तर आमची अशा हातभर अशी फाटून आले रानातनं जायला. ते पण आता इथं मामा भेटले. रस्ता संपलाय त्यांनी सांगितले मामा तुम्ही आता चुकला तर रोडने आता दुसऱ्या रोडने जावा म्हणून. शॉर्टकट त्यांनी गल्लीतनं दिली आम्हाला. ते पण वाडीत नाही पाय वाट आहे त्याच्यातनं बाईक काढलेली आहे आम्ही आता. सर पण फिलिंग ढगात गेली. एक नंबर वाटलं आमचं. कॉन्क्रीटवर ना आता तुम्हाला तर विचार नाही ना पुढचा कुठनं राईट कुठं मारशील मी आलास. हाय मित्रांनो आता आम्ही पोचले लोकेशनवर. लोकेशन बघाल ना हैराण होऊन जाल तुम्ही पण. बघा चालतोय बघा कसला खड्यात नाही दुगडू फिलिंग एकदम ढगात गेली. काय पण म्हणा तुम्ही. हातभर फाटली होती आमची पण एक नंबर फिलिंग आली. एक व्हिडिओ टाकले ती बघा तुम्ही नंतर मी टाकतो तेव्हा. एवढं लांब तर आलो आहे खरं पण कुठं जायचं हे माहीत नाही आम्हाला. भटकते आत्मा कुठं पण फिरतो. आता आपण इथे दोघंजण दादा येतात त्यांना विचारूया आपण रस्ता कुठं जायचं आहे म्हणून. विचारायला हे चौघंजण दादा भेटले होते. त्याने आम्हाला ॲड्रेस सांगितलेला प्रॉपर. आता त्यांच्याबरोबर जातो ते पण तिथेच चाललेत. आता आम्ही त्यांच्याबरोबर चाललो आहे. बघूया पुढे जाऊन आपलं मंदिर कसं भेटते ते. हां आता काय इकडे तू गाडी चालवतेस हे बघा. हा बघा आमच्याकडे अँटिक पीस आहे असं एक. आता रोडवर चालतोय तरी हेल्मेट घालून फिरतोय. मित्रांनो एवढी धडपड करून येऊन शेवटीला आम्हाला फायनल लुक भेटलाच आहे बघा. एक नंबर लुक वाटतं सर्व. हे बघण्यासारखं एकदम खूप छान आहे. आणि हे बघा हे एक समोर मंदिर आहे. त्या मंदिरासाठी आम्ही एवढी धडपड करून आलो होतो. आम्ही दोनदा रस्ता चुकलो. रस्ता चुकूनसुद्धा आम्हाला त्या काकाने वाट दाखवून त्या वाटेनं आम्ही आता ह्या मंदिरासाठी आलो फक्त. ह्या मंदिरासाठी आणि हे लुक बघण्यासाठी. हे एक मंदिर आहे. ते मंदिर कशावर उभं केलं आहे बघा तुम्ही. हे कासवाचे एक हे आहे म्हणजे कासवाचा एक प्रकारचा एक आकार दिला त्याने आणि कासवावर असे त्यांनी मंदिर उभे केलं. म्हणजे ते मंदिर आहे की काय आहे ते आपण एक्झॅक्टली बघूया थांबा जरा. आपण बघा कासवाचे पाय तो आणि हे बॅक साईड आहे कासवाची म्हणजे फ्रंट साईड तिकडं आहे. आणि हे बघा पादुका येतात म्हणजे पादुका दिसतात की नाही एवढं माहीत नाही मला तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पादुका येतात आतमध्ये. आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. आजूबाजूचा परिसरमध्ये खूप एवढं छान वाटतं आहे ना. म्हणजे वातावरण पण एकदम शांत आहे आणि थोडं आतमध्ये आहे डीपली पण ठीक आहे येण्यासाठी प्रवास करण्यासाठी चांगला आहे.
म्हणजे बघण्यासाठी तुम्हाला खूप छान वाटेल बघण्यासाठी. आम्हाला तर आनंद भेटला, तुम्ही बघून घ्या. पण येताना लोकेशन चेक करून या, कारण का आम्ही खूप वेळा हे झालो आहे. आता आम्हाला जर ते दोघं तिघेजण भेटले नसते तर आमचे खूप हाल झाले असते ह्याला. पण एक नंबर लोकेशन वाटलं. आणि बघा ही एक शेड आहे अशी बसण्यासाठी, असं थंड वातावरण. खाली येऊन एक ते मंदिर आपण बोललो होतो ना पंडीचं लांबनच मगाशी, ते मंदिर आहे. आणि मध्ये एक नंबर अशी मूर्ती वाटतं. पुढून पण दाखवतो मला जमलंच तर, बॅक साईडने दाखवतो. माणूस उभा आहे बघ. एक नंबर वाटतं बाहेरनं. पुढे फक्त एकदम जास्त खोल आहे, पुढे एकदम ते आता समोर आलो मी. समोर पण मूर्तीची एक नंबर लुकिंग दिसते, एक नंबर मी खूपच छान. ते बघ बाहेर गेलं सगळं. लेडीजला घ्या ना का त्याला एवढं मित्र. आता घरी चाललो होतो. घरी जाता आता वाटत नाही येताना आम्हाला ना हे बघा हे भेटलं आहे. आमच्याकडे ह्याला कावल्याचे डोले बोलतात. तुमच्याकडे काय बोलतं ह्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा बघा तयारी चालू आहे आता निघायची. यांना निघायची तयारी चालू आहे. गाडीची सीट एवढंच तापले, रुमाल घालून बसून आले माणूस. बघा विचार करा एवढं ऊन कडक पडले बाहेर.